40शी नंतर माझं मेटाबॉलिझम मी कसं हाय ठेवू, हा प्रश्न विचारणाऱ्या बऱ्याच महिला आमच्या ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये येतात आणि त्यांना जे उत्तर देते तेच आज मी तुम्हाला सुद्धा देणार आहे. खरं तर 40शी नंतर होतं काय की आपल्या शरीरामध्ये खूप सगळे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. कुठे ना कुठेतरी मेटाबॉलिझम स्लो होत असतं आणि आपल्याला व्यायाम आणि डाएट याबरोबर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देणं सुद्धा आवश्यक आहे. सो जर का तुम्ही सुद्धा तुमच्या 40शीमध्ये असाल तर तुम्ही हे पडताळून पहा की तुमचा डे टू डे लाईफमध्ये स्ट्रेस कसा आहे. कारण की जर का स्ट्रेस खूप जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा मेटाबॉलिझम स्लो होतं, फॅट लॉस तुमचा होणार नाही. दुसरी गोष्ट जी आपल्याला बघायची आहे की ओव्हरऑल आपण व्यायाम केल्यानंतर दिवसभरामध्ये मूव्हमेंट किती होती आहे. म्हणजे साधारण तुम्ही जर का व्यायाम 45 मिनटं करत असाल आणि दिवसभर बैठं काम असेल तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला दर 1.5-2 तासानंतर ब्रेक घेऊन काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं आणि जी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे ती ब्रेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचे हॉर्मोनल इम्बॅलन्स नाही ना हे सुद्धा पडताळून पहा. म्हणजे तुमचं थायरॉईड व्यवस्थित आहे की नाही, इन्शुलिन रेझिस्टन्स नाही आहे ना, हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ह्या 3 गोष्टींबरोबर जर का तुम्ही योग्य तो आहार आणि योग्य तेवढा व्यायाम केला तर नक्की तुमचं मेटाबॉलिझम बूस्टअप व्हायला तुम्हाला मदत होईल. कमेंटमध्ये लिहून कळवा की तुम्ही सुद्धा तुमच्या 40शी नंतरच्या हेल्थ जर्नीमध्ये अशा कुठल्या टिप्स फॉलो करत आहात. धन्यवाद.